हिंगोली जिल्ह्याभरात अवैध धंद्यांच्या माध्यमातून मिळवलेले काळे पैसे आमदार संतोष बांगर महिलांना वाटप करीत असल्याचा आरोप करून ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आलं। आमदार संतोष बांगर यांचे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत। याच धंद्यातून जमा झालेला काळा पैसा ते कळमनुरी मतदारसंघातील महिलांना वाटप करीत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केला आहे। तसेच अवैध धंद्यातून जमवलेल्या काळ्या पैशाची चौकशी करावी अशी मागणी ही निवेदनातून ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, अजित मगर, गणेश शिंदे, डॉक्टर रमेश मस्के, विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे आदींची उपस्थिती होती। मी बघितलं असेल मागच्या मार्केट कमिटीला त्या गद्दार आमदाराला चारी मुंड्या चित करून इथं महाविकास आघाडीची सत्ता आणली। त्याच्यानंतर लोकसभेला 21,000ची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली। त्याच्यामुळं या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव 100% निश्चित आहे। त्यामुळं त्यानं लोकांना आमिष दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईक मध्ये सांगून महिलांचे माता भगिनीचे आधार कार्ड आणि 2 फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणी व ट्रस्टच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना 1000 रुपये त्या पॉकेटमध्ये पैसे देण्याचं काम त्या लोकांनी केलं। खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल 7-8 वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून। तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू, मटका, क्लब हे जे चालू आहे वाळू, याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना देण्यासाठी या महिलेला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गद्दार आमदार करत आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथे भेटलो। आता आम्ही एसपी साहेबांना पण भेटणार आहे की कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे। आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला, माता भगिनी जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा, मंगळसूत्र तिथे ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला तुटपुंजी मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे। पण हे लोक, इथली जनता हुशार आहे, ही जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही। याला चारी मुंडे चित केल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही।